कोण आहे रे? कोण आहे? मीच आहे. कोण आहे रे? मेनका, हे सगळं घरच्यांना कळायच्या आधी आपण ह्यांना खोलीत नेऊयात. चल. हो. बाजूला मला हात ना लावायचा. बाजूला म्हणलं ना, बाजूला. मेनका, ह्यांना सावरायला हवं. हीच वेळ आहे अक्षरा. या पावट्याला आता म्याच सावरणार, ते बी तुझ्या नाकावर टिचून. त्याच्या आयुष्याची खरी जोडीदार म्याच आहे हे लवकरच कळेल तुला. ह्यांना खोलीत घेऊन जाऊयात. चल. हो चल. तू सुंदर हात ना लावायचा. बाजूला. मेनका, तू आहेस होय? आज जाऊ. चल, आवाज करू नको. तू माझ्यासाठी बाहेर आलीस? तुला एवढा त्रास होत असताना तू माझ्यासाठी जागी बी राहिलीस. अगं, कशाला एवढा त्रास करून घेतीस? अरे सुंदर, तुझ्यासाठी काय बी करायला तयार आहे मी. आता काय म्हणते, आता आज जाऊ. अरे कोणी जागा नको व्हायला ना. चल आज शांत व्हानी. चल आज. बघितलं का? बघितलं का? याला म्हणतात खरं प्रेम. आता हे प्रेम माझ्यासाठी आयुष्यभर राहणार आहे. तू बघ, तुझी जागा आता. सुंदर, आज चल. आज जो इकडे. हळू. मेनका, आता तुझ्या तोंडून सत्य वधवूनच घेणार. हा कॉल रेकॉर्ड राहील माझ्याकडे. बाजूला तू. अक्षर हळू. अक्षर बाजूला. मेन काय बाजूला. इथे बस. बाजूला. हे बघ, सोड त्या अक्षराचा विचार. असं पण मी कधी तुला बोलले नाही, पण ती नाही अरे तुझ्या लायकीची. आता बघितलंस ना, तिचे खरे रंग कळले ना तुला. बरोबर आहे बघ तुझं म्हणणं. बरोबर आहे. मी फसलो बघ. मला आता असं वाटायला लागले की तिच्या आधी तू का ना आली माझ्या आयुष्यात. शाप फसलो बघ मी. मुद्द्यावर यावं पटकन, आपल्याला पुरावे हवेत. बर शांत राहता. नग उघड डोसक्याला ताप करून घे पायवर घे. शांत झोप. शांत झोपून राहा. मी येते. मेनका, काय झालं? ती एक रात्र आपल्या आयुष्यात वादळावाने आली बघ. पर त्या रात्रीनंच आपल्याला एकत्र आणलं बघ. तेव्हा बी मी असंच होतो ना. म्हणजे शुद्धीत नव्हतो. काय करत होतो मला काय बी आठवत नव्हतं. त्या रात्री आपल्या गाडीचा टायर पंक्चर झाला आणि आपण तिथं थांबलो. मेनका, काहीतरी बोल की. मेनका, अगं काहीतरी बोल.
आणि सुंदर, अरे जा किती समजा इसरून. हा, कशाला पाहिजे त्या आठवणी? असं कसं इसरू? असं कसं इसरू म्या? अगं त्या एका रात्रीमुळे तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय बघ. असं कसं इसरून जाऊ म्या? आणि मला तू सांगत होतीस की आपण इथंच थांबूया, गाडीत उतरूया नको, पण म्या तुझं काय बी ऐकलं नाही. काही बी ऐकलं नाही बघ. म्या तुझं ऐकायला पाहिजे होतं. म्या तुझं ऐकलं असतं ना तरी असं झालंच नसतं. मी माझ्या शांतपणा करा तिथं गेलो नसतो तर तो माणूसच भेटला नसता. तो माणूस हा हे समजाय ना त्या माणसामुळे झालंय बघ. त्या माणसानं आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. नाही म्या त्याला आता सोडत नसतोय बघ. त्याला म्या हुडकणार आणि संपवणार त्याला. म्या त्याला सोडत नसतोय. काय जीव चढला याला एवढा? हा जर त्याच्या पतूर पोचला तर त्या सुंदरीच्या हातात आई तो कोलीच जाईन. सुंदर आहे, ऐक ना. अगं म्या थांब इथं, कुठं निघालायस? हे बघ, तो माणूस उलटा आपल्याला चांगला भेटला माहितीये का? चांगला भेटला म्हणजे? चांगला भेटला म्हणजे काय झालं माहितीये का? त्या दिवशी मी जीव द्यायला निघाले होते. आले त्यांनी अडवलं मला, मदत केली रा आपली. आणि मी काय म्हणते, सोड की त्या समध्या गोष्टी. तू शांतपणे झोपा, गप गुमान झोपून राहा. सुंदर, नाही झोपून राहा शांतपणे. नाही मी आज सोपवणार. झोपून घे. नाही सुनणार. नेमकी हवी तीच माहिती निघाली नाही हिच्याकडून. 1 मिनिट, म्हणजे ही जीव द्यायला निघाली होती आणि तो माणूस हिला पुन्हा भेटला होता. म्हणजे त्याच व्यक्तीकडून ही माहिती पुन्हा मिळू शकते. त्यालाच गाठला पाहिजे. मनःप्रसाद जननी सुख सौभाग्यदायिनी आदिव्याधि हरे देवी तुलसी त्वां नमाम्यहम्. सुंदर, तू अक्षराला बायको म्हणून सोडून दिला असशील, पर आज मी अक्षरा या घरची लेक आहे आणि माझ्या लेकीला या घरात मानानच वागवलं जाणार. आई माफ कर ग मला. मेनकाचं खरं रूप उघडकीस आणण्यासाठी मला हे समज करणं भाग आहे. आणि त्यात कुठंतरी तुझी फसवणूक होते बघ. पर नाईलाज आहे माझा. पण मी तुला खात्री देतो, या आगीतनं तावून निघालेला तुझा सुंदर तुला सोन्यासारखा परत मिळेल. विश्वास ठेव. माझी माफी मागायला आलायस ना? आधी माझ्या लेकीची, अक्षराची माफी माग. त्या बिगर मला तोंड बी दाखवू नको.
लईच दुखायला लागले ना डोसक? हा ते जरा टोचकं दुखते. माहितीये मला, तुला दारू प्यायची सवय नाही ना. हे बघ, तुझ्यासाठी लिंबू सरबत आणलंय बनून. हा हळू. मी जरा खोलीत जाऊन पडतो, तेवढंच जरा बरं वाटतं. हॅलो. सुंदर काल प्यायला होता. अहो कधीची वाट बघते तुमची. काय हो, काय झालं? अक्षरा ग, आईची अवस्था बघवत नाही ग मला. अगं तिला खरंच वाटतंय की आपल्याला काहीतरी झालंय म्हणून. मला कळतेय तुमची घालमेल. आपण सांगून टाकूयात काहींना सगळं. नाही 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 नाही, आपण आहे ना हे कोणालाच सांगायचं नाही बघ, कोणालाच सांगायचं नाही. हे समजा सोडून दे. मला सांग आता पुढं काय करायचंय? आपल्याला त्या गावात जायला लागेल जिथे तुमची गाडी बंद पडली होती. ती व्यक्ती एकदा भेटली ना की सगळं क्लिअर होईल. सुंदर, सुंदर, काय रे, बरायस ना? दार उघड जरा. हा बरं आहे म्या. ते झोपलो आहे ना. बरं, दार उघड. दार कशाला? कशाला म्हणजे? इकडे चैन पडणं झालंय, एकदा जरा बघू दे. दरवाजा उघड. मला 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 कशाला बघायचंय? हा, आणि झोपलेला कशाला बघायचं तुला? मला मी बरा आहे, झोपलोय म्या. असू दे की मग. अगं झोपताना काय बघायचंय तुला मला? तू दरवाजा उघड, तुला त्रास होतोय, मी बघते ना. अगं नको माझी एवढी काळजी करूस मेनका. तुला दार उघड म्हणलं ना मी. अगं अरे तुला दरवाजा उघडाय सांगितलं ना. उघड. होय होय, उघडतो. सुंदर, हा हा, उघड दरवाजा. हा 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 हा, थांब. हो हो, थांब. सुंदर, थांब. हा हा. लईच दुखायला लागले का डोसका? हा, काय घेतलं होतंस का? असं काय करतेस? इसरलीस होय? मगाशी तू नाही काय ते लिंबू पाणी दिलंस मला आणून? हा, तू बोललीस की तुला दारू प्यायची सवय नाही आहे, डोसकं लय दुखत आहे ना तुझं, म्हणून हे लिंबू पाणी पी, तुला बरं वाटेल असं म्हणली नाहीस का मगाशी? मग तेवढंच प्यायलोय म्या. म्हणजे त्यानं जरा बरं वाटतंय, पण डोसकं अजून बी दुखते आहे. तर म्या काय म्हणतो, म्या जरा झोपतो. हा, म्हणजे झोपल्यावर आहे ना अजून थोडं बरं वाटेल. नाही तू एक काम कर, तू आहे ना तू जा, म्या झोपतो. असं कसं? तुझं डोसकं दुखायला लागलंय ना. थांब, आपण गोळी शोधत. हा, गोळी कशाला? नको म्हणजे मेनका, मैं काय म्हणतो, डोकं चेपण्यापेक्षा आहे ना तू आहे की नाही माझ्या जवळ राहा. माझ्या जवळ राहा, म्हणजे मला बरं वाटतं.
बर अशीच राहा. मी हा इथेच. चालते. म्या हाय तुझी साथ द्यायला. म्या नाही जात कुठं. झोपतो. जाते मी. बापरे, थोडक्यात वाचलो आज. नाही तर पुन्हा सगळं गडबडलं असतं. पण आता वेळ नको घालवायला. लगेच त्या गावी जाऊन त्या माणसाचा शोध घेतला पाहिजे. अक्षरा, बरं झालं तू इथेच आहेस. ते तिळगुळ करायला घेत होते. तू मदतीला असशील ना म्हणजे काही प्रश्नच नाही. काय ग, इतक्या कसल्या विचारात आहेस? सुंदरचा विचार करतेस? नको काळजी करू. तो चुकला आहे हे खरं, पण तो लवकरच तुझी माफी मागेल बघ. माझा विश्वास आहे. नाही नाही आई, तसं काहीच नाहीये. मग ग, आई ते कमिटीने चौकशी सुरू केली ना, त्यांनी जर बोलवलं मला तर कदाचित जावं लागेल. मग जा तू लगेच. मी आहे ना आईंची मदत करायला. शरू अगदी बरोबर बोलते आहे बघ. तू निघ पटकन. आणि अक्षरा, काळजी नको करू. समज तुझ्या मनासारखं होणार आहे. घाबरू नको. तसंच होऊ देत. तो माणूस सापडू देत फक्त. काय काय ग, काय म्हणलीस? मी नक्की गेले तर चालेल नाही? आता आणखी काय नक्की? जा बरं पटकन. शरू, तुझ्याशी यांच्याबद्दल बोलायचंय. अक्षरा, तू निघ बरं पटकन. तिच्याशी बोलण्यात येळ नको घालू. आणि मी म्हणलं नव तुला, तू सुंदरची काळजी करू नको. समज ठीक होईल. बरं, येते. चला आई, सांगा आता काय करायचंय. आता फक्त मिशन तिळगुळ. तू गुळ किसायला घे. आपण पाक करूया त्याचा. हा हा. काय सांगतेस? सुंदरनी तुला जवळ घेतलं? मग मला तर अजिबातच पटत नाही. सुंदर दारू प्यायला आणि तुझा हात धरून आत गेला. नाही 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 नाही, हे समजा नाटकच असणार. तुम्हाला नाटक वाटत असेल, पण तसं काही नाही. आपलं ठरलेलंच आहे. वात्या वाऱ्याला धरायचं नाही आणि मेनकाचा नाद करायचा नाही. सुंदरला आता माझ्याकडे यावंच लागेल. आज त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची कोण झाली असेल तर ती मी आहे. आणि तुम्हाला जर पटत नसेल ना तर मी पटवून देते. मग तर झालं. बर. अक्षरा, अगं चांगलाच गोल झाला असतं बघ. मग अशी आपण गावलो असतो ना तर. म्हणून इतक्या जवळ घ्यायची काय गरज होती? अगं अक्षरा, मी आहे समजा आपल्यासाठीच करतोय. आणि तू ते काही मला चालणार नाही. 2 फूट 2 फुटाचं अंतर पाहिजे तुमच्यात. मी अजिबात खपून बिपून घेणार नाही, आधीच सांगतेय. अक्षरा, तुला ते काय ते मास्तर वाटायला लागलं वय? काय? अगं मास्तर वाटायला लागलं वय तुला? ते मास्तर वाटतात ना दोघांच्यात. मास्तर मत्सर? हा हा, तेच तेच तेच.
हा जळायला लागलीस होय हा जळायला लागलीस होय हा जळायला लागलीस का अयो कसलो भारी हा लई दिवसाने अनुभव लागलोय बघ म्या अगं बायकोला असं वाटणं यापेक्षा दुसरा आनंद नवऱ्यासाठी असूच शकत नाही हा पण अक्षरा मी काय म्हणतोय आता समजा नाटकच चालू आहे ना व मग त्यामध्ये एखादा चानस मारला तर काय बिघडतं हा करा मग संसार पण तिच्याच सोबत करा. तुला वाटतं का दुसरं कोणी तुझी जागा घेईल तू सांगितलंस ना तरी हे होणार नाही बघ माहितीये ना मेनका सॉरी हे बरोबर जमतंय ना तुला अहो आपल्याला लवकरात लवकर त्या गावाला जायला लागणार आहे. एकदा का तुम्ही त्या माणसाला ओळखलत ना की मग आपलं काम होईल. हा होय होय चल मग लागलीच निघूया चल थांबा एकत्र नको जायला मेनकाला संशय नको यायला उगाच. हा बरोबर बरोबर आहे भारी आहेस. अक्षरा अगं ऐक की अजून एक सांगायचंय बघ. काय कान इकडे कर काय कान इकडे कर उगाच कोणीतरी ऐकल कान इकडे कर इकडे